बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. कारण 2012मध्ये ज्या माणसाने MPSC क्रॉस करून अख्ख्या महाराष्ट्रात हवा केली होती त्या अधिकाऱ्याचा मृतदेह त्याच्या कारमध्ये आढळून आला आहे. हा घातपात आहे की आत्महत्या, असे अनेक प्रश्न सध्याला बीडकरांच्या मनामध्ये उपस्थित झाले. नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझाचा स्पेशल शो द क्राईम डायरीज. तर झालं असं की सचिन जाधवर हे शुक्रवारी घरातून बाहेर पडले आणि त्यानंतर ते घरी कधी परतलेच नाही. त्यांच्या बायकोने त्यांच्या फोनवरती फोन करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्या पोलिसात गेल्या. पोलिसांनी चौकशी केली, फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तरी देखील सचिन यांचा फोन लागत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी त्यांची लोकेशन तपासली. त्यानंतर त्यांची लोकेशन कपिलधारवाडी या भागामध्ये आढळून आली. पोलीस त्या ठिकाणी गेले. त्यानंतर त्यांनी जे बघितलं हे बघून पोलीस देखील अक्षरशः हादरून गेले. कारण सचिन जाधवर यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीमध्ये होता आणि कार आतमधून लॉक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला तर पोलिसांना असे आढळून आले की त्याच्या गाडीमध्ये जो आहे तर धूर निघत होता. सचिनच्या गाडीमध्ये लाकूड आणि धूर पाहून सर्वच जण हैराण झाले. त्यानंतर नेमकं हे प्रकरण काय हे कोणालाच कळत नव्हतं. त्यानंतर पोलिसांनी सचिन याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेलं. पोस्टमॉर्टम करताना पोलिसांना त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळली आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मी हे पाऊल उचलतोय. विचार करा, जर एका क्लास 1 अधिकाऱ्याला वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून असा निर्णय घ्यावा लागत असेल तर सर्वसामान्य जनतेचं नेमकं काय? तर सचिनच्या खिशामध्ये सापडलेल्या या चिठ्ठीनंतर आता पोलिसांनी चक्र फिरवली आहेत आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याला या प्रकरणामध्ये अटक देखील केली आहे. एका हुशार आणि मनमिळावू अधिकाऱ्याचं असं शेवट होणं हे खरंच दुःखदायक आहे. आता या प्रकरणामध्ये नेमकं कोणाकोणाचे नाव बाहेर येतात हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.